मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शनाचं कार्य करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन कार्य करतो. बुधवारी कार्यालय बंद असते, सुट्टी असते, कामकाज नसते. रावेर हे गाव तालुक्याचं गाव आहे. लाजिंग आहे, खानावळ आहे. रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर आहे आणि बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे. रावेर तालुक्याचं गाव आहे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. जळगावपासून 65 किलोमीटर, बऱ्हाणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर, हे भुसावळपासून 35 किलोमीटर भुसावळ रेल्वे जंक्शन स्टेशन आहे. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत कार्यरत असते. बाहेर गावांसाठी मात्र काही अगोदर मोबाईल आला तर त्यांच्यासाठी अधिक वेळ दिला जातो. व्हॉट्सॲपद्वारे कार्य सुरू आहे. व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मात्र आपण मला मोबाईल करावा, नंतरच माहिती टाकावी. कारण आपला विषय मला समजून घ्यावा लागेल आणि विषयाला अनुरूप मला कोणती माहिती हवी आहे ते आपणाकडून आम्हाला घ्यावी लागेल. म्हणूनच त्याच्यासाठी आपण मला मोबाईल अगोदर करावा. 2-4 दिवसाच्या आत आम्ही मार्गदर्शन करतो. पहिलं जे पान असते ते अर्ध ग्रह प्रमाण आणि आपल्या समस्येचं मार्गदर्शन. दुसरं पान असते अर्ध हे आपल्या घरी करायच्या उपासना आणि अर्ध पान असते ज्या उपासना घरी होऊ शकत नाही, त्या बाहेर गावी लावाव्या लागतात, त्याचा विषय. याच्यासोबत आम्ही व्हॉईस मेसेज पण द्यायला लागलेलो आहोत. आपल्याला वाचून काही ज्योतिषशास्त्रीय शब्द नाही समजले तर व्हॉईस मेसेजद्वारे आम्ही ते उलगडण्याचा प्रयत्न करतो. याच्या उपरही आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण ती कागदावर लिहून घ्यावी. कागदावर लिहिण्याचा उद्देश असा आहे की आपण वार्तालाप करतो, बोलतो, त्यावेळेला 1-2 समस्या तुमच्या मनातल्या राहून जातात. मग तसं होऊ नये म्हणून आपण कागदावर लिहून घ्या आणि आठवणीने, स्मरणाने वाचून मला मार्गदर्शनाविषयी विचारणा करावा. मार्गदर्शन मोबाईलवरून विचारणा करण्याच्या पूर्वी मोबाईलचा जो आवाज आहे तो मोकळा करा, सर्वांना ऐकू द्या, ओपन करा, म्हणजे घरातील सर्व सदस्यांना त्यांची माहिती होईल. नाहीतर मागून मग माझ्या आईला विचारायचं आहे, मुलाला विचारायचं आहे, वडिलांना विचारायचं आहे, असं करू नका. कारण मला मार्गदर्शन करण्यात मर्यादा आहे. पत्नीचं निधन झालेलं आहे, माझ्या सहाय्याला कोणी नाही, मी एकटा आहे, वय 77 होतं आहे. म्हणून त्याबद्दल सहाय्य कोणी नसल्याकारणाने आणि आपली कागद मी जास्त दिवस ठेवू शकत नसल्याकारणाने हे बंधन मला पाळावंच लागणार आहे, आपल्याला पण पाळावं लागणार आहे. असो, आजच्या कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. मला गेली 6 महिने अधूनमधून महिलांची पत्र येत आहे. आश्चर्य आहे. येत ताई, अक्का, मावशी, बहीण, आई, आजीबाई ज्या काही असतील वयोमानानुसार, त्यांनी चांगला विषय मला आज दिलेला आहे. गेले 6 महिन्याच्या पूर्वीपासून मधून एखादी पत्र येते. ते पत्र येत असताना मी एकादशीचंही असते म्हणून ते मी बाजूला ठेवून देतो. परंतु तो विषय अनेक महिलांनी विचारल्या कारणाने मला तो आज विषय देणे जरुरीचं आहे. तो विषय असा आहे की स्त्री जीवनाच्या संबंधित. स्त्री जीवन पुरुषाकडे, पतीकडे संपूर्ण आयुष्य जाते. आईवडिलाकडे जन्म घेणे, माहेरी जन्म आणि सासरी मरण. सासरी 12% आयुष्य आणि माहेरी 25% आयुष्य.
आईवडिलांची सोबत शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर माहेर सुटलं जाते आणि सासरलाही स्त्री जोडली जाते. स्त्रीच्या जीवनात हा अमोघ प्रसंग, तसं पाहिलं तर काळीच हेलवणारा प्रसंग, की आता आपलं माहेर सुटणार, सासरी जाणार, सासरी अनोळखी लोक, सासू सासरे कसे, पती कसे, दीर भावजाया नंदा, अनेक विधी माध्यमातून आपलं जीवन कसं चालणार, असा त्या स्त्री जीवनाची घालमेल होतच असणार. आणि तो आपण त्याचं वर्णन करू शकत नाही आणि आपल्या मनात पण येणार नाही असे प्रसंग त्या स्त्री जीवनाशी येतात. याच्यानंतर मग मात्र संसार सुरू होतो, काही गोड्या गुलंबाने, आनंदाने, समाधाने, काही ठिकाणी वादाने. मंडळीशी स्वभाव न पटल्यामुळे सासू सासऱ्याची वाद होतात, पतीशी वाद होतात, संततीविषयी प्रश्न निर्माण होतात काही वेळेला. अशा या चक्रातून तिला जीवन आयुष्य घालावं लागते. फार मोठं स्त्री जीवनामधलं हे, याला आनंद किंवा भीषण म्हणावं का आश्चर्य म्हणावं का अनेक शब्दांनी गुरफटून शब्द लावून या शब्दाचा विस्तार करावा, याच्याविषयी आपण ही गोष्ट शब्दात बांधूच शकत नाही. स्त्री जीवन अनोखं आहे. स्त्री जीवन त्यागाची मूर्ती आहे. स्त्री जीवन संमेलन आहे. दुधात साखर पडावी असं स्त्री जीवन आहे. साखरेची भूमिका स्त्रीची आहे. परंतु वर्तमान स्थितीमध्ये मात्र काहीसा स्त्री जीवनामध्ये बदल पण होऊ गेलेला आहे. मनुष्य जीवनात पण झपाट्याने बदल होत आहे की नाकारता येणार नाही. परंतु पती पत्नीचं नातं हे जे आहे हे सर्व नात्यामध्ये श्रेष्ठ आहे. मुलाचं वडिलांचं नातं, आईचं आणि मुलींचं नातं, नंदाचं नातं, भावा बहिणीचं नातं, सासू सासऱ्याची नातं, आईवडिलाची नातं, नंदेची नातं, समाजाची नातं, बहिणीची नातं, मावशीची नातं, हे जे नात्याचे विविध पैलू आहेत त्या सर्व श्रेष्ठ, माझ्या मते तरी, माझ्या अनुभवानुसार तरी पती पत्नीचं नातं सर्वश्रेष्ठ ठरते आहे. कारण पुरुष हा पुरुषार्थ आहे, बलदंड आहे, सर्व कार्यसिद्धी त्याच्या हातात आहे. परंतु स्त्री पण आता मागे राहिलेली नाही. ती पण पावलाच्या पावलासोबत टाकू लागलेली आहे. परंतु स्त्री जीवन थोडंसं बदल होत आहे. मनुष्याच्या जीवनातही बदल होत आहे हे मान्य करावं लागेल. परंतु स्त्री तत्व आणि पुरुष तत्व हे दोघंही तत्व अलग अलग आहे, वेगवेगळे आहे. स्त्री तत्व स्त्री बांधिलकी राहील तर ते योग्य दिसते, योग्य वाटते आणि ते समाजाला पूरक पण आहे, नात्याला पूरक पण आहे. पुरुषार्थ राहिला पाहिजे. पुरुष पण त्याच तऱ्हेने वागला पाहिजे. पुरुषाचं कर्तव्य असायला हवं पुरुषार्थात आणि त्याने जबाबदारी घ्यायला हवी पत्नीची, मुलांची, बाळांची, आईवडिलांची. त्याचप्रमाणे सुनबाईने सुद्धा पतीची जबाबदारी घ्यायला पाहिजे, मुलांची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि मुख्य ते करून सासू सासऱ्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे. फार मोठा प्रश्न आता जीवन आयुष्यात, कुटुंबात, प्रत्येकात हा निर्माण झालेला आहे. हा निर्माण होत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की स्त्रीने स्त्रीतत्व हरवू लागली आहे, पुरुषतत्व हरवू लागलेलं आहे. एवढंही मात्र नक्की आपल्याला जाणवायला लागते. कारण की काय, पूर्वीची स्त्री ही घरात होती, माझघरात होती, पडद्याच्या आड होती. पुरुष हा नेहमी कामाधंद्याच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, इतर कार्याच्या निमित्ताने बाहेर कमाई करून आणायची, संसाराला लावायची, हे त्याचं कार्य, कर्तव्य. पुरुष हा स्वतःसाठी काहीही करत नाही. आजही आपण बघितलं, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर मार्केटमध्ये व्यापारी लोक जातात, खांद्यावर पिशवी असते,
गाडीवरचा वडापाव खातात आणि या दुकानात जाऊन खरेदी, त्या दुकानात जाऊन खरेदी, त्या दुकानात जाऊन खरेदी. अहोरात्र कष्ट घेणारा प्राणी म्हणजे मनुष्य. मग स्त्री कमी आहे का? नाही. स्त्री 4 भिंती आड असली, 4 घरात असली तरी कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे ही तिचे मूलतत्व पूर्वी होती. आज मोलकरीण लावली जाते, त्यांच्याकडनं काम करून घेतलं जाते. हे तितकंच खरं सवड नाही आहे. स्त्री नोकरीसाठी धावू लागलेली आहे, व्यवसाय करू लागलेली आहे, उद्योजका झालेली आहे. परंतु याच्यामध्ये संसाराचं जे मुख्य गणित आहे वंशाच्या बाबतीत ते तुटू लागलेलं आहे. मुलांकडे लक्ष दिलं जात नाही आहे, मुलींकडे लक्ष दिले जात नाही आहे आणि मग याच्यातून मुलं मुली भरकटून जात आहे. हे विदारक सत्य नाकारता येणार नाही. चुकीच्या मैत्री लागणं आजकाल सहज साध्य झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपले मुलं मुले गुरफटली गेली तर मग आईवडिलांचं ऐकण्याशी होते, सूनसुद्धा सासू सासऱ्यांचं ऐकण्याशी होते. रात्री बेरात्री येणे, पार्टी करणे, कुठे वाढदिवस साजरा होतो, कुठे लग्न मोंजीसाठी जावं लागते, कुठे शर्यतीसाठी, क्रीडांगणावर खेलकूदसाठी. पण हे जीवन आयुष्याला आवश्यक आहे का हे पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. आज स्त्री शिकलेली आहे, सर्व तिला येते. पुरुषापेक्षा बुद्धी अनेक वेळेला जास्त स्त्रीची आपल्याला दिसून येते. कारण आपण परीक्षेचे रिझल्ट घेतले तर मुली ह्या पुढे आहे, परंतु स्त्री जीवन ते हरपू लागलेले आहे. सांसारिक जीवन त्यापासून ते दूर जाऊ लागलेले आहे. पुष्कळांच्या याच्यामध्ये आमच्या घरामध्ये सुद्धा म्हटलं चकवाव होणार नाही, कारण त्याशिवाय पर्याय नाही असंही म्हटलं जाते. परंतु पैसा हा सर्व काही असतो असं नाही, साधन ना पुरता असावा. आपल्याला इस्टेट कितीही कमवली, 3 आकडे असो, 4 आकडे असो, 5 आकडे असो, 6 आकडे असो, 10 आकडे असो, आपल्याला ती इथेच ठेवून द्यायची आहे. आपण कितीही पैसे कमवले तरी आपल्याला गहू खायचे, भाकरी खायची, भाजीच खायची. दुसरं अन्न नाही आहे आपल्याला. आणि दुसरं अन्न तुम्ही खाल्लं तरी ते काही उपयोगाचं नाही आहे, शरीर स्वास्थ्यासाठी हानिकारकच आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाचा प्रवास हा आपल्याला बघायला हवा. मुलं घडवायला हवी, मुलं सुसंस्कृत झाली पाहिजे, संस्कारित झाली पाहिजे. आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याची माहिती त्यांना माहिती पाहिजे. आजकाल सुनांनासुद्धा माहिती नाही आहे, मुलांनासुद्धा माहिती नाही आहे. परमेश्वर ओळखता येत नाही. ही कोणत्या देवाची मूर्ती आहे, या देवाचं कार्य काय आहे, हा ग्रंथ कोणता काय आहे. आज पहा, हिंदू संस्कृतीविषयी बोलायचं झालं तर कितीकांच्या घराण्यात रामायण आहे, कितीकांच्या घरात महाभारत आहे, कितीकांच्या घरात गीता आहे, कितीकांना रामाचं जीवन माहिती आहे, कितीकांना कृष्णाचं जीवन माहिती आहे. व्रतवैकल्य करणं, एकादशी करणं, हरतालिका करणं, वडसावित्री पूजा करणं, तेवढं पण या वडसावित्रीचा उद्देश काय, हरतालिकेचा उद्देश काय, एकादशीचा उद्देश काय आहे हे आपल्याला माहीत आहे का? नाही. पूर्वापार परंपरा चाललेल्या प्रथा या चालत असतात. वर्तमान स्थितीत आपल्याला जर बघायला गेले तर स्त्री ही पुरुष जीवनाशी संमिलित होणारी अर्धनारी नटेश्वर, अर्धांगिनी म्हटलं जाते. तर पुरुषाचे जे घराणे आहे, कुलदेवी आहे, कुलदेवता आहे, कुळाचार आहे, व्रतवैकल्य आहे, त्यानुसारच तिने चालायला हवे. कारण ती एका गोत्रातून दुसऱ्या गोत्रात येते, एका घराण्यातून दुसऱ्या घराण्यात येते. संस्कृती त्याप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने शास्त्राला अनुसरून त्याचं अनुकरण आपल्याला करायला हवं असते. परंतु हे शिकण्यासाठी सासू सासरे हवे. ती सासू सासऱ्याजवळ राहायला हवी. पुण्याला जाते, रावेरला सासू सासरे असतात, कसं काय शिकवणार, कसं काय सांगणार, कसं काय तिला माहीत होणार, हा एक प्रश्न गूढ समोर आलेला आहे. आणि मग याच्यातून एखाद्या वेळेस देवी देवतांचा कोप, देवी देवतांचा काही उणीव आपल्याला भोगावी लागते आणि मग संकट समस्याला सामोरं पण जावं लागते. तर मला एक सांगायचा उद्देश आहे की हा संयुक्त संसार आपण करायला हवा, धावाधाव करायला नको, माझं असं म्हणणं आहे. माझी पत्नी घरकाम करणारी गृहिणी होती. आमचा संसार अतिशय सुखाचा, सुखमेव झालेला आहे.
अजूनही आहे. पत्नी नाही आहे, निर्वाण झालं, स्वर्गवासी झाली. 21 महिने झाले, 22वा महिना सुरू आहे. परंतु माझं घर, मला आनंद इतका झाला याच्या आतमध्ये की मला मंदिरात जाण्यासाठी म्हणजे मानसिक समाधानासाठी किंवा याच्यासाठी जाण्याची जरुरी पण पडत नव्हती. तरी पण आम्ही दोघंही जात होतो. व्रतवैकल्य करत होतो, कुळाचार करत होतो. जे काही आपली कुळदेवता आहे तिचं आचरण करत होतो, पूजन करत होतो. कुळदेवता आहे त्याचं अर्चन पूजन होत होतं. नवरात्र होती, घटस्थापना होती. खानदेशामध्ये राणूबाई कान्हूबाई आमच्याकडे अशा विविध व्रत करत होती. परंतु आता वर्तमान स्थितीमध्ये सुना कार्यरत झाल्या, त्यामुळे याच्यापासून दूर जाण्याची भीती आम्हाला वाटू लागलेली आहे. त्यात माझी पत्नी नाही, म्हणून घराण्याविषयी पण चिंता लागते. काही चुकीची पावलं मुलामुलींकडून पडली जातात, तोही घराण्याला दोष लागतो आणि घराण्यातून हा दोष लागलेला दोष आपण जर बघायला गेले तर फार कठीण अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि हे मुलामुलींना किंवा सुनांना फारसं याच्याबद्दल काही पोटतिडकी असते, काही नाही. पण सासू सासऱ्यांना, आईवडिलांना मात्र आपल्या घराण्याचं कसं होईल, काय होईल याविषयी फार चिंता असते. माझं वैयक्तिक जर म्हटलं तर मला पटवा न पटवो, काही गरजानुसार, काही याच्यानुसार मतामध्ये फरकसुद्धा होऊ शकतो तुमच्या आमच्यामध्ये. आम्ही 3 मित्र होतो. 3 मित्र असताना दोघांनी नोकरी करणाऱ्या पत्नीशी विवाह केला आणि माझी पत्नी, मी खास करून माझ्या आईवडिलांनी, जी गृहिणी आहे, संसार करणारी आहे, तिच्याशी माझा विवाह करून दिला. आम्ही एकमेकाला बघितलंसुद्धा नव्हतं. परंतु आमचा वैवाहिक सौख्य म्हटलं तर सीता, सावित्री, लक्ष्मी, रुक्मिणी, राधा, पार्वती यांच्यापेक्षाही अधिक सुखाचा झाला असं मी मानतो. 1972ला विवाह झाला. एका ताटामध्ये जेवण ते शेवटच्या घासपर्यंत आम्ही एका ताटात. खणाळामध्ये जाण्याचा प्रसंग आला तर 2 थालीचे पैसे घे, 1 ताट वाट, पाण्याचा ग्लास 1 दे, चहाचा कप 1 दे, असं जीवन आम्ही घालवलं. 51 वर्ष सहजीवनाची घालवली, ओतप्रत घालवली आणि ती जीवनातून निघून गेली. पत्नी जीवनातून निघून जाणं म्हणजे फार कष्टप्रद आहे. माणसाला जगणं हे जगणं नसते, दिवस काढणं असते, हे तितकंच. कारण मुलगा मुलगा असते, सून सून असते, नातू नातू असतात, त्यांच्या कार्यात ते मग्न असतात. एक विदारक सत्य मी सांगू तुम्हाला शकतो यावेळेला माझ्या अनुभवानुसार. मुलंही त्यांच्या मुलाकडे धावतात, मुलंही त्यांच्यासाठी कर्तव्य करण्यासाठी करतात आणि ते योग्य पण आहे. परंतु ते मागे वळून पाहत नाही. आई काय करते, वडील काय करतात, वडिलांची सेवा काय करावं, आईची सेवा काय करावं, किती तीर्थयात्रा करून द्यावं, किती समाधान करावं, त्यांना वाहन घेऊन द्यावं, वाहनातून फिरवून आणावं, ती आपल्यासाठी वेळ देईन असे होतात. दिलं तर दिलं, पाहिलं तर पाहिलं, समाचार घेतला तर घेतला, नाही तर नाही. ती ज्या वेळेला जितकं पत्नीसाठी म्हणजे आपल्या सुनेसाठी वेळ देतात, त्यांच्या मुलासाठी वेळ देतात, समाजाचा वेळ देतात, मित्रपरिवाराशी वेळ देतात, नोकरीसाठी वेळ देतात, त्याचे 1-2% आईवडिलाशी ते देत नाही आणि देऊ शकतही नाही. हे पण आपण बघायला हवं. परंतु देऊ शकत नाही ही जितकी गोष्ट असली तर द्यायलाच पाहिजे. काही आर्थिक कमजोरी असेल, तुम्ही धावधाव करतात, त्याच्यासाठी ते योग्यही आहे. परंतु काही झालं, थोडासा पैसा कमी कमवला गेला तरी चालेल, पण आईवडिलांचं आयुष्य कितीक असते. आईवडील निघून गेल्यावर मग कोण आहे तुम्हाला सावरणारं? कोणी नाही, आशीर्वाद देणारा कोणी नाही. आज जर तुम्ही बघितलं तर सगळेजण स्वार्थ प्रेरित झालेले आहे. एक कार्यालय, एक ठिकाण, एक पावलोपावली स्वार्थता झाली आहे. सरकारसुद्धा पाण्याचे पैसे वसूल करते, चालण्याचे टोल नाक्याचे पैसे वसूल करते. मोफत शिक्षण बंद झालेलं आहे हे आपण पाहतो. सरकारसुद्धा स्वार्थी आहे. लोकसेवेचा आदर निघून गेलेला आहे. महात्मा गांधीची तत्त्व विसरली गेलेली आहे. भगतसिंग राजगुरू आपण बघितलं, त्यांचा देशप्रेम, तो त्या आता राजकारणामध्ये अजिबात दिसेनासा झालेला आहे. सगळीकडे स्वार्थ भरलेला आहे.
अशामध्ये आपलं घर एकांक ठेवणं, मुलं सुना नातवंड आई वडील सासू सासरे एकत्र ठेवणं फार महत्त्वाचं गरजेचं आहे. तुम्ही 20,000 रुपये 50,000 रुपयाचा नोकर लावला तर तो जेवढी आईवडील तुम्हाला सेवा देतील तेवढं तो देणार नाही, देऊ शकत नाही. पुढे काय घडेल हे आपल्या नशिबावरच अवलंबून असते. म्हणून मी सर्वांना सांगतो की पत्नी आणि पती हा जोडा ज्याप्रमाणे आहे तसे आईवडील त्याच्यातही आहे हे पण लक्षात घ्या. सासू सासरे पण त्याच्यात हे लक्षात घ्या. सुनबाईचं सौभाग्य हे तिचा पती आहे असं समजत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. कारण सुनबाईचं सौभाग्य हे देणारे कोण आहे ते सासू सासरे आहे. सासू सासऱ्यांची उत्पत्ती म्हणजे वंश जो आहे तो तुझा नवरा आहे, तुझा पती आहे, तुझं सौभाग्य आहे. त्याची किंमत करायची असेल, त्याला प्रेम द्यायचं असेल तर अगोदर तुम्ही झाडाच्या बुंद्याशी पाणी टाकावं लागते, झाडाच्या बुंद्याशी खळ टाकावं लागते, तेव्हा ते झाड फळते, तेव्हा ते त्याच्यामध्ये फळ चांगलं येते. त्यामुळे झाडाचा बुंदा म्हणजे कोण तर सासू सासरे, आणि उभं झाड कोण तर आपला पती, आणि त्याला फळ लागणारं कोण तर तुमचे मुलं बाळं म्हणजे आमचे नातू पंटू पंटी अशा प्रकारची आहे. म्हणून संसाराकडे आर्थिक लाभ कमी झाला तरी चालेल, परंतु सासू सासऱ्यांसाठी वेळ दिला पाहिजे, आईवडिलांसाठी वेळ दिला पाहिजे, पतीसाठी वेळ दिला पाहिजे, पत्नीसाठी पण वेळ दिला पाहिजे, मुलांसाठी वेळ दिला पाहिजे, मुलांनी पण संभाषण केलं पाहिजे, सुनांनी पण संभाषण केलं पाहिजे, नातवांनी पण आजोबा आजीसोबत खेळलं पाहिजे. आता दूरवर शिकायला जातात, दूरवर शिकणं जाणं असल्यामुळे दुरावा निर्माण होतो हे तितकंच खरं आहे. परंतु काही सुट्या लागतात, काही लागतात तर पुष्कळचे शिमल्याला जातात, काश्मीरला जातात, भूतानला जातात, फॉरेनला जातात. हे टाळलं गेलं पाहिजे. तुम्ही तर जीवन आयुष्यात हे नाही झालं तरी चालेल, परंतु आई वडील आजोबा जे पुन्हा दिसणार नाही हे लक्षात घ्या. काळाच्या पडद्याआड गेलेली गोष्ट कधी येत नाही. पुष्कळचं विदारक दृश्य आज आपल्याला पाहायला मिळते. आई गेली, वडील गेले, 16 दिवसाचं सुद्धा काही कोणा पळत नाही. अंत्यविधी झाला की परत लगेच नोकरीला जाणं सुरू होते, व्यवसाय करणं सुरू होते, खाणपान करणं सुरू होते, हौसमजा सुरू होते, टी व्ही बंद होत नाही, नवीन खाणं पिणं बंद होत नाही, हॉटेलात जाणं बंद होत नाही. दुःख जरासं पण नाही आहे आजकालच्या पिढीला. हे विदारक आहे. आणि जिथे दुःख आहे तिथे अश्रू आहे, तो अभिषेक आहे, आणि अभिषेकाचं रूपांतर आशीर्वादामध्ये होते, आणि आशीर्वाद फार मोलाचे असतात. आशीर्वादाची किंमत आज कळत नाही, तुम्ही सुखात आहात, सगळ्यात आहात. आशीर्वादाची किंमत केव्हा कळते? ज्यावेळेला अपरिमित दुःख येते, तुमचे मित्र असो, परिवार असो, इतरत्र असो, ते तुम्हाला सहाय्य करत नाही, त्यावेळेला तुम्हाला आईबापाची खरी किंमत कळते. आईबाप हवे असते असे त्यावेळेला तुम्हाला वाटते. सासू सासरे आज असते तर बरं झालं असतं असं तुम्ही म्हणतात, परंतु त्यावेळेला ते नसतात. म्हणून आजच आपण आपलं घर, आपलं कुटुंब, आपला संसार, आपला पती, आपली पत्नी, आपला नातू, आपले सासू सासरे, आपले आईवडील, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं घराणं, आपलं गोत्र, आपली कुळदेवता, आपलं दैवत, आपल्या घराण्याच्या परंपरा, आपल्या घराण्याचे व्रत वैकल्य सणवार हेच महत्त्वाचं आहे. बाकी सर्व शून्य आहे. असो मी माझ्या सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. जेवढं आपल्याला पटलं तर घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. मला काही राग लोभ नाही. तुमच्या लाभासाठी, तुमच्या उत्कर्षासाठीच माझं बोलणं आहे. आणि हे आमचं ह्या वयामध्ये अंतिम मार्गदर्शन आहे. उद्या असेल, दुसऱ्या क्षणालाही मी नसेल, परंतु हे अनमोल आहे आमच्या दृष्टिकोनातून. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही परीक्षण करा, त्याप्रमाणे तुम्ही वागण्याला स्वतंत्र आहात. परंतु आईवडील कधीही असत्य सांगत नाही. जगामध्ये आपल्याला वकिलीची सल्ला घ्यायचा असेल तर फी लागेल, डॉक्टरची सल्ला घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांची पण फी द्यावी लागेल, पण विनामूल्य सल्ला देणारे आईवडीलच असतात, सासू सासरेच असतात, हे लक्षात घ्यावं. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.